शिरडोण येथील ग्रामपंचायतीने डिसेंबर महिन्यात आयोजित केलेल्या ग्रामसभेत 50% सवलत मधून जमा होणारी पाणीपट्टी व घरपट्टीची रक्कम 26 जानेवारीच्या ग्रामसभेपर्यंत खर्च करू नये असा ठराव मंजूर झाला असताना देखील ग्रामपंचायत ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत सदरची रक्कम खर्च करत आहेत। या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात शाहीर बांदार यांनी आज ग्रामपंचायतीच्या चौकात आमरण उपोषण सुरू केले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडील थकीत खातेदारांना 50% सवलत देण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाला। या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडे जमा होणारी रक्कम प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव करूनच रक्कम खर्च करण्याचा ठराव झालेला असताना देखील सदरची जमा होणारी रक्कम ग्रामपंचायत खर्च करत आहे। ग्रामसभेच्या झालेल्या ठरावाला ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली आहे। या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात शाहीर बांदार यांनी आमरण उपोषण सुरू केले। या उपोषणाकडे ग्रामपंचायत पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी अद्याप कोणीही फिरकले नसल्याने तसेच उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा केली नसल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विराज जत्ते ग्रामसेवक ग्रामपंचायत शिरडोण यांनी प्रतिक्रियाद्वारे म्हणाले की दिवाळीच्या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पगार व बोनस देण्यासाठी इतर व्यक्तींकडून अनामत रक्कम घेतली होती। सदरची रक्कम देण्यासाठी वारंवार मागणी होत असल्याने आम्ही सवलत कर रक्कमेतील पैसे खर्च टाकले आहे। सतर्क न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरडोण। सदरची रक्कम देण्यासाठी वारंवार मागणी होत असल्याने आम्ही सवलत कर रकमेतील पैसे खर्च करून टाकले आहेत। सतर्क न्यूजसाठी हैदर अली मुजावर, शिरडोण।